नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील तर ते तुम्ही चुका कशाप्रकारे एडिट करू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नाही की फॉर्म भरत असताना तुमची चुका काय झाल्या असतील तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायला पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं तुमच्या प्ले स्टोअरमध्ये गेल्यापारी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला नारी शक्ती दूत या ॲपला अपडेट करायचं मित्रांनो. अपडेट केल्यापरी तुमच्या पुढे अशा प्रकारचा न्यू इंटरफेस येणार आहे मित्रांनो. ओपन करायचं. ओपन केल्यापरी मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचा अजून एक नवीन इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचे. मित्रांनो, जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म जर एडिट करायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला जायचे तुमच्या यापूर्वी भरलेल्या ऑप्शनमध्ये गेल्यापारी मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचे ऑप्शन येते. आल्यापारी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज असं इथे लिहिलेले येते मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता तुम्ही जे काही फॉर्म भरले आहे त्याची संपूर्ण लिस्ट इथे येऊन जाते. मित्रांनो, तुम्ही आता कशाप्रकारे त्या फॉर्मला एडिट करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापारी मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचा न्यू इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म मित्रांनो अजून पेंडिंग आहे, म्हणजे अजून भरलेला नाही. म्हणजे भरला आहे पण ते अजून सबमिट झालेलं नाही, म्हणजे प्रॉपर ते फॉर्म सबमिट झालेला नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्ही एकदा संपूर्ण माहिती चेक करून घ्या. ही माहिती तुम्ही कशाप्रकारे भरली आहे एकदम मित्रांनो, ही माहिती तुम्ही सर्व चेक करून घ्या. चेक करून घेतल्यापर्यंत मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. पहिले मित्रांनो कसं होतं माहिती आहे का, हा फॉर्म पेंडिंग होत आहे असं ऑप्शन येत आहे. तर मित्रांनो, आता ह्याला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही एकदा रिफ्रेश करू शकता आणि एडिट करू शकता. म्हणजे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता तुम्ही ह्या फॉर्मला कशाप्रकारे एडिट करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता एडिट ऑप्शन आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचा न्यू इंटरफेस येणार आहे. आल्यापर्यंत मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे मित्रांनो, इथे जास्त ऑप्शन आहे की भाई ही माहिती कशाप्रकारे आपण भरू शकता. मित्रांनो, ही माहिती फक्त तुम्ही एकदाच एडिट करू शकता, दुसरी वेळेस चान्स नाही. त्यामुळे मित्रांनो, योग्य प्रकारे तुम्ही माहिती भरा. जर मित्रांनो माहिती काही चुकली असेल तर तुम्ही पुन्हा एडिट करू शकता, म्हणजे फक्त एकदाच एडिट करू शकता, पुन्हा तुम्ही एडिट नाही करू शकत. जेव्हा तुम्ही माहिती भरता तेव्हा काळजीपूर्वक माहिती भरा. आणि मित्रांनो, एडिट बटनवर क्लिक केल्यापरी तुम्हाला फक्त एकदाच चान्स भेटते ही फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचा फॉर्म येतो. फॉर्म भरल्यापर्यंत मित्रांनो, तुम्ही इथं चेक करू शकता की यामध्ये तुमचं काय चुकलेलं आहे आणि काय चुकलेलं नाही. तर मित्रांनो, तुम्ही एकदा रिपीट फॉर्मला चांगल्या प्रकारे वाचा. वाचल्यापारी तुम्ही इथे बघा की भाई तुमचा फॉर्म भरत असताना काय चुकलं आहे, कोणती इन्फॉर्मेशन गलत आली आहे. मित्रांनो, हे तुम्ही चेक करा. चेक केल्यापारी तुम्हाला समजून जाईल की यामध्ये तुमची म्हणजे यामध्ये कोणती चूक आहे आणि ते तुम्ही कशाप्रकारे दुरुस्त करू शकता. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त तुम्ही ही चूक दुरुस्त एकदाच करू शकता, पुन्हा करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, काळजीपूर्वक फॉर्म भरताना लक्षात ठेवा की चूक कोणती झाली आहे आणि यामध्ये आपण कशाप्रकारे दुरुस्त करू शकतो. आणि ते मित्रांनो, ते बी एकदाच चूक झाली तर तुम्ही एकदाच दुरुस्त करू शकता, पुन्हा दुरुस्त करू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यापर्यंत मित्रांनो, माहिती अपडेट करा ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यापर्यंत मित्रांनो, तुमचा फॉर्म सक्सेसफुली अपडेट करण्यात येते, म्हणजे एडिट करण्यात येतो आणि पुन्हा तुम्हाला चान्स नाही मिळत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ह्या फॉर्मला अपडेट करू शकता, म्हणजे तुम्ही ह्या फॉर्मला एडिट करून दुरुस्त करून पुन्हा तुम्ही अपलोड करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता, नवीन योजना मित्रांनो, गव्हर्नमेंटची योजना, अजून प्रायव्हेट योजना, याबद्दल जर तुम्हाला फ्रीमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.